नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागारी रोगान सततान शक्तान अशेष कार्य प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदांजघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. आपले मजल दर मजल करत 17 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण पंचकर्माच्या अध्यायांकडे आलेलो आहोत. अर्थात स्नेहन जिथे चालू होतं तिथेपासूनच पंचकर्माचे अध्याय चालू होतात. स्नेहन आणि स्वेदन या दोन गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे पूर्वकर्माच्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता ज्या आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वमन विरेचन म्हणजे महत्वाचा जो भाग की पंचकर्माच्या बाबतीमध्ये तो इथे चालू होतो. मग पंचकर्म करत असताना ती कोणती करावीत, कशी करावीत, कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये करायला पाहिजेत, वमन कधी करायचं, विरेचन कधी करायचं, वमन कधी नाही करायचं, वमन अनर्ह कोण, अर्ह कोण, या सगळ्याचा उहापोह या संपूर्ण चॅप्टर मध्ये आलेला आहे. हे बघत असताना ह्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी येते की वमन करत असताना त्याची प्रोसिजर कोणती, कोणकोणत्या औषधांनी वमन करायला करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या संपूर्ण जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये केलेला आहे. पाठांतर ही गोष्ट खूप महत्वाची. आपण अगदी सुरुवातीच्या अगदी पहिल्या लेक्चर पासूनच सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा वाचतोय तेव्हा तेव्हा पाठांतराचं महत्व तुम्हाला सांगितलं जातच आहे. तर आता या महिन्याच्या स्पर्धेसाठी आपल्याला 12वा अध्याय आणि चरकाचार्यांचे काही अष्टोआहार विधी विशेषचे श्लोक दिलेले आहेत. सो होपफुली तुम्ही सगळेजण करत असाल असं वाटतं. एक सगळ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की प्रत्येक महिन्यामध्ये आपण शेवटच्या रविवारी ही स्पर्धा घेत असतो. तुम्हाला सगळ्यांना काही दिवाळीची कदाचित कामं असतील, त्याच्यामुळे पाठांतर झालं नसेल, असं जर काही असेल ना तर त्या दृष्टीने म्हणून ही जी स्पर्धा आहे ती एक आठवडा पुढे म्हणजे पुढच्या रविवारी म्हणजे पहिल्या रविवारी पोस्टपोन करण्यात आलेली आहे फक्त ह्या वेळेसाठी. सो 5 आठवडे ऑलरेडी तुम्हाला मिळालेत, पण अजून एक आठवडा असं झाल्यानंतर काय होईल की सगळ्यांनी पाठांतर करायला पाहिजे आणि बहुसंख्य लोकांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं एक मला वाटतं. स्पर्धा हे निमित्त मात्र आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये कोणाला बक्षीस मिळालं आणि कोणाला नाही मिळालं ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं बक्षीस आहे ना ते आपलं पाठांतर झालं हे बक्षीस असणार आहे. आणि पाठांतर झालं हे बक्षीस जे आहे ना तर ते फक्त आपलं पाठांतर झालं इतपत मर्यादित नाहीये. ते जर तुम्ही अजून UG-PG स्टुडंट्स असाल तर तुम्हाला लिखाणासाठी पेपर्स मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही प्रॅक्टिशनर्स असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. तुम्ही जर काय रिसर्च वर्क करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे श्लोक उपयोगी पडणार आहेत. सो त्या दृष्टीने आणि ओव्हरऑल आपलं थिंकिंग त्याच्याने डेव्हलप व्हायला मदत होत असते. त्या दृष्टीने ह्या श्लोकांचं पाठांतराची स्पर्धा आपण आयोजित करत असतो. सो बहुसंख्य लोकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. ओके, सो एक आठवडा जो तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेला आहे ना तर त्याचा फायदा करून घ्या सगळ्यांनी असं मला वाटतं. सो आपण पुढे वाचनाच्या दृष्टीने सुरुवात करूया. सो अध्याय 18वा पहिला श्लोक. अथा तो वमन विरेचन विधिमध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः. आता वमन विरेचन अध्याय सांगतो याप्रमाणे आत्रेयादी महर्षींनी सांगितले. आता वमन विरेचन अध्याय यानंतर सांगतो. यानंतर म्हणजे कशाच्या नंतर, तर याच्या आधीचा अध्याय जो आहे ना तो आपण बघितला की स्वेदविधी अध्याय आहे. स्वेदविधीचा विचार करत असताना स्वेदन कोणाला द्यायचं, कधी द्यायचं, कधी नाही द्यायचं, तीक्ष्ण स्वेद कधी द्यायचा, मृदू स्वेद कधी द्यायचा, ह्या सगळ्याचा उहापोह आपण बघितला. म्हणजे स्नेहन स्वेदन उत्तम झाल्यानंतर मग वमन करावं या दृष्टीने आता पुढे वमन विरेचनाचा अध्याय सांगतो. पहिला श्लोक. कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोलवणे तद्वत विरेचनम पित्ते विशेषेण तुवामयत. आता हे वाचत असताना कसं होतं बघा बरं का. कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोलवणे ही एक ओळ आहे ना, ही सरळ सरळ आहे. तद्वत विरेचनम पित्ते इथे एक विषय संपून जातो, त्याच्या पुढे विशेषेण तुवामयत म्हणजे वमन कोणाला द्यावं हे पुढे सांगतात. मग आता इथे कफे विदध्यात वमनम, वमनम विदध्यात हे दोन कर्म, कर्ता आणि क्रियापद म्हणतो. जे वमन करावे, कशामध्ये वमन करावे, कोणत्या कंडिशन्स मध्ये करावे, तर कफे वमनम विदध्यात, कफाचा ज्या ज्या वेळेला व्याधी आहेत कफ व्याधींमध्ये वमन करावं, किंवा कधी तर संयोगे वा कफोलवणे,
किंवा कफाचा संयोग असताना वमन करावं. असं म्हणत असताना कफाचा संयोग असताना वमन करावं किंवा कफाचे व्याधी असताना वमन करावं हे आपण बघितलं. कफाचे व्याधी म्हणजे कोणकोणते? तर प्रत्येक व्याधीमध्ये जो जो कफज प्रकार आहे त्याच्यानुसार असं आपण बघू शकतो. त्यानंतर कफाचा वय विभाग असताना म्हणजे आता ह्याच्याच पुढे काही पंचकर्माचे नियम दिलेले आहेत की नस्य कुठल्या वर्षानंतर करावं, हे कधी करावं, पण हे सगळं जे आहे ना ते स्वस्थ वृत्तकर म्हणून सांगितलंय. व्याधी अवस्था असताना, अत्ययिक अवस्था असताना आपल्याला वमन विरेचन किंवा कोणतंही पंचकर्म यथायोग्य पद्धतीनं करावं असं म्हटलेलं आहे. सो तसा आपण विचार करत असताना जेव्हा जेव्हा या वमनाचा विचार करू ना, तर बाल किंवा कफाचं वय असताना, कफाचे व्याधी असताना किंवा कुठल्याही व्याधींमधला कफाचा प्रकार असताना हे वमन करावं. आणखीन दुसरा भाग सांगितला तो म्हणजे संयोग वा कफोल्बणे, कफ उल्बण संयोग असताना, म्हणजे कफ वातज संप्राप्ती आहे किंवा कफ पित्तज संप्राप्ती आहे असं असताना वमन करावं. म्हणजेच काय, तर द्वंद्वज दोषांमध्ये सुद्धा वमन द्यायला हवं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक भाग तिथे राहतो की आपण जेव्हा जेव्हा वमन देतो त्यावेळेला कफ संसर्ग असणं किंवा एकांतिक कफाचे व्याधी असणं या ठिकाणी वमन द्यावं. तद्वत विरेचनम पित्ते, त्याचप्रमाणे विरेचन हे पित्तावर द्यावं. आता तद्वत असं म्हटलेलं आहे, विरेचन पित्तावर द्यावं, हे विरेचनम पित्ते ह्याच्यावरून आपल्याला समजलं. पण तद्वत याचा अर्थ काय, त्याचप्रमाणे पित्तामध्ये विरेचन द्यावं. त्याचप्रमाणे ह्याचा अर्थ असा की एकांतिक पित्ताचे व्याधी असताना विरेचन द्यावं किंवा पित्त संसर्ग असताना विरेचन द्यावं. मग विरेचनाचा जी अर्हता झाली त्याच्यामध्ये एकांतिक पित्ताचे व्याधी आणि दुसरा भाग जो संसर्गज व्याधींमध्ये राहतो तो पित्त कफज संसर्ग असताना किंवा पित्त वातज संसर्ग असताना विरेचन द्यावं. म्हणजे पित्त प्रधान कफानुबंधी किंवा पित्त प्रधान वातानुबंधी अशी जरी संप्राप्ती असेल तरी त्या ठिकाणी आपण विरेचन देऊ शकतो. मग आता जे जे व्याधी, आता समजा कास आहे, तर कासामध्ये कफज कास आहे, पित्तज कास आहे, वातज कास आहे. मग कफज कास असेल तर तिथे वमन द्यावं, पित्तज कास असेल तर विरेचन द्यावं. ह्या पद्धतीनं सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो. आणि ओव्हरऑल ज्या वेळेला संप्राप्तीचा विचार करतो त्यावेळेला काही व्याधी जे आहेत ना तर ते कफप्रधानच व्याधी आहेत, काही व्याधी जे आहेत ते पित्तप्रधानच व्याधी आहेत. उदाहरणार्थ जर आपण शोथ किंवा जर आपण प्रमेहाचा विचार केला तर हे जे व्याधी आहेत ना त्यांची संप्राप्ती जर बघितली तर कफप्रधानता त्याच्यामध्ये लक्षात येते. आणि मग कफप्राधान्य असणारे, मग आता वातज प्रमेह, पित्तज प्रमेह किंवा कफज प्रमेह असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये आपण वमनाचा विचार करू शकतो. कारण की प्रमेह ही संप्राप्तीच मूळतः जी आहे ना तर ती कफप्रधान आहे. त्याचप्रमाणे पित्तप्रधान संप्राप्त्यांचा विचार करत असताना विशेष करून कुष्ठाचा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रक्तपित्ताचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला पित्तप्रधान्य लक्षात घेऊन आपल्याला विरेचनाचा विचार करायला लागतो. मग आता प्रत्येक व्याधीनुसार नियम वेगवेगळे राहतात. जसं प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधीयते, मग रक्तपित्त हा पित्ताचा संसर्गदुष्ट व्याधी आहे ना तरी सुद्धा त्यामध्ये एक वेगळा नियम बसतो की प्रतिमार्गमच्या हरणम. सो त्यामध्ये वमन कधी द्यायचं, विरेचन कधी द्यायचं हे गोष्टी बदलतात. सो त्यानुसार एक आपल्याला थंबरूल म्हणतो तर तसं इथे सांगून ठेवलंय की कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोल्बणे तद्वत विरेचनम पित्ते. याच्यानंतरचा जो चरण चालू होतो तिथे विशेषेण तू वामयेत, विशेष करून वमन द्यावं. वामयेत म्हणजे इथे सांगतात की वमनाला अर्ह कोण कोण आहेत. मग त्याच्यामध्ये नवज्वरातिसाराध पित्तासृक राजयक्ष्मिणः कुष्ठमेहापची ग्रंथी श्लीपदोन्मादकासिनः श्वासरुल्लास विसर्प स्तन्य दोषोर्ध्व रोगिणः अवाम्या गर्भिणी वृक्ष अवाम्या, म्हणजे इथे पासून वमन कोणाला नाही द्यायचं ते सांगितलं. मग आता विशेषेण तू वामयेत, विशेष करून वमन द्यावं. तर कुणाला वमन द्यावं, तर नवज्वर, नवीन ज्वर असताना वमन द्यावं. नवज्वर म्हणजे काय की ज्याला 7 दिवस होऊन नाही गेलेला आहे असा ज्वर, म्हणजे ताप आला 1-2च दिवस झालेले आहेत. मग इथे कसं आहे ना की आमाशयामध्ये संप्राप्ती आहे. आपण बघतो की ज्वराच्या संप्राप्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमाशयम असं आलेलं आहे. तर आमाशयम प्रविश्यामम अनुगम्य पिधायच श्रोतांसी पक्ती स्थानाच निरस्य ज्वलनम बहिः. आता हे आमाशयाश्रित दोष आहेत. मग त्याच्यामध्ये ज्वर कुठलाही असो, मग पित्तज असो किंवा इतर कफज ज्वर असो, मग त्याच्यामध्ये नवज्वर असताना ती कंडिशन जी आहे ना तर ती विशेष करून वमन द्यावं अशी आहे. मग काही वेळेला असं असतं बरं का की थोडंसं फिवरिश वाटतंय, पूर्णपणे ज्वर आहे असं नाहीये.
आणि अजीर्णासारखी संप्राप्ती वाटते, असं जेव्हा जेव्हा आहे ना, तर त्यावेळेला मात्र वमन तिथे लगेच दिलं तर संप्राप्ती पुढे जात नाही आणि मग संप्राप्ती तिथेच थांबते, कारण की दोष जे आहेत ते बाहेर काढून टाकले जातात. आणि म्हणून ज्वराच्या चिकित्सेमध्ये, विशेषत्वाने नवज्वराच्या चिकित्सेमध्ये वमन देणं ही प्रक्रिया महत्वाची राहते. सो नवज्वर, त्याच्यानंतर अतिसार. आता अतिसारामध्ये वमन द्यावं असं जे आहे ना, तर त्याच्यामध्ये अतिसाराची जर चिकित्सा आपण काढून बघितली तर त्याच्यामध्ये जसं प्रतिमार्गंच्या हरणं रक्तपित्ते विधीयते असं म्हटलेलं आहे ना, त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा भाग असा येतो की प्रतिमार्गंच्या हरणं रक्तपित्ते विधीयते असं म्हणत असताना इथे अजून एक भाग महत्वाचा राहतो. त्याच्यामध्ये अतिसारामध्ये सुद्धा वाताची गती प्राकृत करण्याच्या दृष्टीने, म्हणून जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्यावेळेला वाताची गती बदलली, म्हणजे अतिसारामध्ये काय होतं तर लूज मोशन, अधिक प्रमाणामध्ये अतिसरण होत आहे. अशा वेळेला वमन दिलं गेलं ना, तर वाताची गती प्राकृत व्हायला मदत होते आणि अतिसार कमी व्हायला मदत होते. आणि म्हणून नवज्वर, अतिसार, अधपित्त म्हणजेच काय तर अधोग रक्तपित्त. मगाशी जे आपण म्हटलं की प्रतिमार्गम चरणम, अधोग रक्तपित्ताची जी चिकित्सा आहे ना, तर ती ऊर्ध्व म्हणजे वमन करून करावी. आपण हे निदान स्थानामध्ये सुद्धा वाचलेलं आहे की प्रतिमार्गम चरणम रक्तपित्ते विधीयते. सो ह्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. नवज्वर, अतिसार, अधपित्त, पित्ताश्रुक आणि राजयक्ष्मिणः. राजयक्ष्म्यामध्ये सुद्धा वमन द्यावं असं म्हटलंय. आता राजयक्ष्म्यामध्ये कसं आहे ना की दोन आहेत की अनुलोम गतीनं आणि प्रतिलोम गतीनं होणारा राजयक्ष्म. अनुलोम आणि प्रतिलोम गतीनं होणारा जो राजयक्ष्म आहे, तर त्याच्यामध्ये सगळीकडे ह्याच्यात संप्राप्ती जी राहते ना, तर त्याच्यामध्ये कफ प्राधान्य हे आपल्याला दिसतं, क्लेद प्राधान्य दिसतं. आणि म्हणून ते कफाचं प्राधान्य किंवा क्लेदाचं प्राधान्य कमी व्हावं ह्या दृष्टीने तिथे वमन हे देणं महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर कुष्ठ, मेह, अपची. आता जो आपण विषय बोलला जस्ट की ज्याच्यामध्ये संप्राप्तीच कफप्रधान आहे, कुष्ठामध्ये, प्रमेहामध्ये, अपचीमध्ये, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कफप्रधान संप्राप्त्या असणाऱ्याच आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला वमन हे नेहमी श्रेयस्कर राहतं. त्याच्यानंतर श्लीपद, उन्माद आणि कासिना. श्लीपद हा सुद्धा व्याधी जो आहे ना, तर ज्याला मराठीमध्ये आपण हत्तीपाय रोग म्हणतो किंवा आजकालच्या भाषेमध्ये एलिफंटायसिस म्हटलं जातं. तर हे जे एलिफंटायसिस आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की प्रधानता जी आहे ना दोषांची, ती कफ प्रधानता आहे, शोथ आहे, एकांगज शोथ आहे. आणि त्याच्यामुळे इथे विशेषत्वाने आपल्याला बघत असताना तिथे वमन देणं हे जास्त श्रेयस्कर राहतं. त्याच्यानंतर कुष्ठ, मेह, अपची, ग्रंथी, श्लीपद, उन्माद आणि कासिनहा असं म्हटलेलं आहे. तर उन्मादामध्ये सुद्धा वमन द्यावं. आता उन्मादामध्ये वमन देत असताना त्याच्यामध्ये आणखीन काय महत्वाचं आहे तर उन्मादामधले दोष हे विशेष करून मनाशी आश्रित आहेत. बरोबर, मन जे आहे ते कुठे आहे तर हृदयाशी आश्रित आहे. हृदयाच्या ठिकाणी कसलं स्थान आहे तर रसाचं स्थान आहे. बरोबर, अहरहा गच्छति ते रसः आणि व्यानेन रस धातुर ही विक्षेपोचित कर्मणा असं म्हटलेलं आहे. सो रसधातूचा संबंध हा हृदयाशी येतो, कारण हृदयामध्ये रसधातूचं विक्षेपण सतत चालू आहे. मन हे स्थान जे आहे ते मनाचं स्थान जे आहे ते हृदयामध्ये आहे. मग ह्याच्यामुळं रसाशी संबंधित जी विकृती आहे ती मनामध्ये लगेच त्वरित पर्कोलेट होणार आहे किंवा मनाच्या अवस्थांमध्ये विकृती दिसणार आहे. आणि रस जे आहे ना तर रसोपी श्लेष्मवत असं म्हटलेलं आहे. बरोबर, रसाचा आणि कफाचा साहचर्य साधर्म्य आहे आणि त्याच्यामुळं रसधातूच्या विकृतीमध्ये विशेषत्वाने कफाची संप्राप्ती आपल्याला सापडते आणि म्हणून तिथे सुद्धा वमन जे आहे ते उन्मादामध्ये करायला सांगितलेलं आहे. श्लीपद, उन्माद आणि कासिनहा, कास असताना सुद्धा वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. आता कासाची जर संप्राप्ती बघितली ना तर अधोप्रतिहत वायू अशी सांगितलेली आहे, म्हणजे वाताची संप्राप्ती. पण स्थान जे व्यक्तीकरणाचं आहे ना ते उर हे आहे आणि उर हे कफाचं स्थान आहे. उरस्थानम हे कफाचं सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. सो ह्या दृष्टीने कुष्ठ, मेहापची ग्रंथी, श्लीपदोन्मादकासिनः, श्वास, कास आणि श्वास याची चिकित्सा एकमेकांप्रमाणे करावी असं म्हटलंय. कारण संप्राप्ती सुद्धा तशीच आहे. कास वृद्ध्या भवेत श्वासः. बरोबर, कास वाढल्यानंतर श्वास लागतो आणि म्हणून श्वासाच्या चिकित्सेमध्ये सुद्धा वमन द्यावं ही त्याची चिकित्सा राहते. त्याच्यानंतर रुल्लास. रुल्लास म्हणजे मळमळ. मग मळमळ कधी असते बरं तर मळमळ जी आहे ना तर ती अजीर्णाचं एक लक्षण म्हणून आहे.
आमाजीर्णामध्ये विदग्धाजीर्णामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला रुल्लास हे लक्षण दिसतं. मग अजीर्ण जर आहे तर तिथे दोष बाहेर काढून टाकणं, निर्हरण करणं ह्याच्यासाठी वमन महत्वाचं. त्याच्यानंतर विसर्पामध्ये सुद्धा वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. आता विसर्प जो आहे तो रक्ताचा व्याधी किंवा रक्तप्रदोषाच्या व्याधीमध्ये येतो आणि रक्ताचं प्रमुख हे जे आहे ते पित्त आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे खरं तर बघायला पाहिजे तर विसर्प हे विरेचनामध्ये पण यायला पाहिजे. आपण जसं वाचत जाऊ तसं आपल्याला पुढे दिसेलच. त्याच्यानंतर विसर्पामध्ये वमन का द्यायचं तर रक्तदुष्टी ही विशेष करून क्लेदानी होते विसर्पामध्ये आणि म्हणून जसं कुष्ठामध्ये कुष्ठ आणि विसर्पाची चिकित्सा एकमेकांना सदृश्य असावी असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे विसर्पाचा विचार करत असताना क्लेदाचा विचार इथे आलेला आहे आणि म्हणून वमन द्यायला सांगितलंय. त्याच्यानंतर स्तन्य दोष आणि ऊर्ध्व रोगिण असं म्हटलेलं आहे. स्तन्य दोष म्हणजे काय तर स्तन्याच्या संदर्भातले वातज स्तन्यदृष्टी, पित्तज स्तन्यदृष्टी, कफज स्तन्यदृष्टी, द्वंद्वज स्तन्यदृष्टी किंवा त्रिदोषज स्तन्यदृष्टी ह्या सगळ्यांमध्ये वमन द्यावं. मग आता स्तन्यदृष्टी म्हणत असताना स्तन्य हा कशाचा उपधातू आहे तर रसाचा आहे. रसात स्तन्यम ततो रक्तम, बरोबर. सो त्याच्यामुळे रसाचा आणि कफाचा संबंध आणि म्हणून तिथे सुद्धा वमनाचा उपयोग होतो. त्यातून हे स्थान जे आहे ते सुद्धा उरस्थान असं सांगितलेलं आहे आणि म्हणून सुद्धा या विशेष करून स्तन्य दोषांमध्ये वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. आता स्तन्यदोष म्हणताना वाताच्या पित्ताच्या कफाच्या स्तन्यदृष्टी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. पण त्याच्या बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची वाटते की आजकालच्या जगामध्ये खूप साऱ्या पेशंट्समध्ये किंवा बेबीजमध्ये विशेष करून लॅक्टोज इंटॉलरन्स असतो असं सांगितलं जातं आणि हा जो लॅक्टोज इंटॉलरन्स आहे ना त्याचा संबंध ह्या स्तन्यदोषाशी येतो असं बऱ्याच वेळेला व्यवहारामध्ये आढळून येतं. म्हणजे फीडिंग घेतल्यानंतर बेबी इमिजिएटली वॉमिट करतोय आणि मग त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की नाही लॅक्टोज इंटॉलरन्स आहे आणि मग तुम्ही देऊच नका आणि मग त्याच्यानंतर टॉप फीड किंवा दुसरे गोष्टी चालू केल्या जातात. सोया मिल्क जनरली याच्यामध्ये दिलं जातं. ते ठीक आहे म्हणजे त्या दृष्टीने नाही असं मी म्हणत नाही, परंतु आपण चिकित्सा करत असताना अशा केसेसमध्ये पहिल्यांदा सुतिकेचा विचार करायला पाहिजे. तिचं वजन, तिची लाईफस्टाईल, तिचं खाणं पिणं ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला असं असतं की सिझेरियन झालेलं आहे किंवा काहीतरी बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री आहे आणि म्हणून खूप सारा व्यायाम न करता विश्रांती झालेली असते आणि अशा विश्रांतीच्या वेळेला काय घडतं तर अशी ही विश्रांती घेतली गेली ना तर मग वजन जास्ती वाढतं गर्भिणी अवस्थेमध्ये आणि त्याचे जे दोष आहेत तर ते परावर्तित होतात आपल्याला सुतिक अवस्थेमध्ये आणि म्हणून विशेषत्वाने सुतिका अवस्था असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की वात वगैरे वाढतो सुतिक अवस्थेत. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर जरी असल्या ना तरी सुद्धा ती जी सुतिक आहे तिच्यामध्ये विशेषत्वाने कफाची दृष्टी असते म्हणून स्तन्यदृष्टी आपल्याला सापडते आणि स्तन्यदृष्टी असल्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की बेबीज जे आहेत तर त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतं. मग अशा वेळेला ती स्तन्यदृष्टी आपण जर का दूर केली तर त्याचा परिणाम स्वरूप काय होणार आहे तर बेबीज जे आहेत तर त्यांना ते फीड पचायला लागेल आणि दूध पचायला लागलं की बाळांची वाढ पण चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्सचं उत्तर जे आहे ना तर ते दूध बदलणं हे असू शकतं परंतु त्याच्याच बरोबरीनं वमन हे सुद्धा त्याचे एक उत्तम उत्तर आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ऊर्ध्व रोगिण असं म्हटलेलं आहे. ऊर्ध्व रोग म्हणजे काय तर जत्रू ऊर्ध्व रोग म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये ENT म्हणतो की इयर नोज आणि थ्रोटचे जे काही व्याधी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा वमन द्यावं. आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्दीचे, सायनसचे किंवा बाधिर्याचे किंवा नेत्ररोगाचे असे जे पेशंट दिसतात तर त्यांच्यामध्ये आपण वमन द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की ENTचे पेशंट्स त्या मानाने आयुर्वेदाकडे सुरुवातीलाच एकदम कमी येतात. म्हणजे बाहेर काहीही औषधं घेतल्यानंतर परिणाम नाही येते असं म्हटल्यानंतर आजकाल बऱ्यापैकी पेशंट्स ट्राय करतात की आपण आता इकडे जाऊन बघूया. पण अशा कंडिशन्स मध्ये आपण वमनापासून सुरुवात करायला पाहिजे आणि म्हणून स्तन्य दोष ऊर्ध्व रोगिण हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो आता आपण काय काय बघितलं तर वमन कुणाकुणाला द्यावं तर कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोल्वणे तद्वद विरेचनम पित्ते विशेषेण तु वामयत नवज्वरातिसाराद पित्तासृक् राजयक्ष्मिणः कुष्ठमेह अपची ग्रंथी श्लीपद उन्माद कासिनः श्वास रुल्लास विसर्प स्तन्य दोष ऊर्ध्वरोगिण. आता ह्याच्यानंतर वमन कोणाला देऊ नये हे सांगतात. मग कोणाला देऊ नये तर अवाम्य गर्भिणी वृक्षः क्षुधितो नित्य दुःखितः बालवृद्ध कृशस्थूल हृद्रोगी क्षतदुर्बलः प्रसक्त वमथुक्लीह तिमिरकृमिकोष्ठिनः ऊर्ध्व प्रवृत्त पायवस्त्र
दत्त बस्ती हतस्वराः मूत्राघात्योदरी गुल्मी दुर्वमोत्यग्निरर्शसः उदावर्त भ्रमाष्ठीला पार्श्वरूप वातरोगिणः. इथपर्यंत जे आहे ना हे सगळे अवाम्य असे सांगितलेत. आता अवाम्य कोण कोण आहे तर अवाम्य गर्भिणी वृक्षः. अवाम्य पहिली सगळ्यात अवाम्य कोण आहे तर गर्भिणी. तर गर्भिणी जी आहे ना तर तिला वेगवेगळ्या व्याधींसाठी वमन द्यायचं नाही म्हणजे ती अवाम्य. का बरं अवाम्य असेल ह्याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. तर आता इथे गर्भिणी जी आहे तर तिला पहिले 3 महिन्यात स्वतःहूनच ज्याला आपण वमन म्हणतो किंवा चरबी म्हणतो ही गोष्ट होत असते. मग त्याच्यामध्ये वमन दिल्यानंतर आणखीन ती वाढण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट ही सुकुमार आहे, त्यातून गर्भिणी आहे आणि म्हणून वमन ही प्रोसिजर संपूर्ण बरं का म्हणजे ज्याला आपण बृहत वमन म्हणतो ती काही तिला सहन होणारी नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भिणी जी आहे ना तिच्यामध्ये धातुक्षय होईल किंवा अपतर्पण होईल अशी चिकित्सा नाही करायची, संतर्पण चिकित्सा करायची. मग वमन ही अपतर्पण चिकित्सा आहे म्हणून गर्भिणीमध्ये वमन नाही द्यायचा. त्याच्यानंतर अवाम्य गर्भिणी वृक्ष हा जे लोक वृक्ष आहेत त्यांना वमन देऊ नये असं म्हटलंय. याचा अर्थ काय की एकदम तडतडीत वात प्रकृतीचे स्किनला एकदम वृक्षता असणाऱ्या अशा लोकांना वमन देऊ नये. मग वृक्षता असताना वमन देऊ नये असं म्हटलंय तर ह्याचा अर्थ असा की स्नेहनस्वेदन देऊन वमन द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा दिसतंय की आपण स्नेहनस्वेदन करतोय आणि पेशंटचं स्नेहन अजून चांगल्या पद्धतीनं झालेलं नाहीये तर 7 दिवस झाले असतील ना तर त्याच्या पुढे स्नेह वाढवू नयेत असं म्हटलंय. परंतु स्नेहाची मात्रा जी आहे ना ती ह्या 7 दिवसांमध्ये ह्या लोकांना जास्त द्यावी लागते. मग आपण समजा साधारणपणे 50 ml पासून स्नेहन चालू करणार असू आणि आपल्याला समोर दिसते की पेशंट वृक्ष आहे मग अशा वेळेला आपण पेशंटला घृतपान सुरू करताना ते 50च्या ऐवजी 60, 70, 100 असं मोठ्या मात्रेमध्ये तिथे देऊन स्नेहन करून मगच वमन द्यायचंय. वृक्षत असताना वमन देऊ नये ह्याचा कारण वाताच्या गतीचा संबंध वमनाशी येतो म्हणून. त्याच्यानंतर क्षुधितो आणि नित्य दुःखित. क्षुधित ज्याला भूक लागलेली आहे ना त्याला वमन देऊ नये असं म्हटलंय. म्हणजेच काय तर सकाळी लवकर वमन द्यायला पाहिजे, दुपारपर्यंत उपाशी ठेवून आणि मग वमन नाही द्यायचं. मग भुकेच्या वेळेला वमन दिलं तर काय होईल हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. भूक लागलेली आहे आणि तिथे आहार येणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी जर का आपण वमनाचं औषध तिथे द्यायला लागलो तर वाताची गती जी आहे ना ती विकृती होणार आणि मग त्याच्यामध्ये वात गती विकृतीच्या संदर्भामध्ये आपल्याला व्याधी दिसायला लागतात आणि मग काही वेळेला क्रॅम्प्स येणं किंवा हातापायाची बोट वाकडी होणं ह्या पद्धतीने सुद्धा पेशंट्स आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून भूक लागलेली असताना वमन देऊ नये. त्याच्यानंतर नित्य दुःखित जो नित्य दुःखी आहे ना त्याला वमन देऊ नये. नित्य दुःखी म्हणजे काय कधीतरी माणूस सॅड असतोच हे गृहीत आहे बरं का वाग्भटाचार्यांना सुद्धा. परंतु जो कायमच दुर्मुखलेला आहे तिथे वमन नाही द्यायचं. मग का नाही द्यायचं तर तिथे मनाची जी अवस्था आहे ना ती विकृत आहे किंवा मनाची अवस्था जी आहे ती तेवढी सत्वयुक्त किंवा बलवान नाहीये आणि जर का सत्ववान पेशंट नसेल तर त्या ठिकाणी वमनाचे व्यापद होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणून व्यापद होऊ नये म्हणून नित्य दुःखित अशा पेशंटला वमन देऊ नये. त्याच्यानंतर बाल वृद्ध कृश स्थूल रुद्रोगी क्षतदुर्बला असं म्हटलंय. कोणाकोणाला वमन देऊ नये तर बाल वृद्ध कृश आणि स्थूल. आता स्थौल्य असताना आपण वमन देतो बरेच पेशंट्सना हा विषय आपण नंतर बोलूया. बाल वृद्ध आणि कृश यांच्याबद्दल आधी बोलूया. बाल आहेत तर त्यांना जे पंचकर्माचे नियम आहेत त्याच्यानुसार वमन 18व्या वर्षाच्या आधी देऊ नये असं आलेलं आहे. त्याच्यानंतर बाल ही जी काय म्हणतो अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये धातू जे आहेत असारे आहेत. त्याच्यानंतर मन लहान मुलांचं जे असतं ते सुद्धा एकदम कोमल असतं आणि वमनासारखे व्याधी उपचार जे आहेत तर ते सहन करण्यासारखं नसतं. त्याच्यानंतर मुलं बऱ्याच वेळेला ऐकत पण नाही, ज्ञापक नसतात तेवढी आणि म्हणून मुलांच्या बाबतीमध्ये देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांचं वय असं आहे की तिथे सुद्धा जनरली संतर्पणजन्य किंवा संतर्पण करणारी औषधं आपण वापरत असतो कारण वय जे ते वर्धमान धातू असं आहे म्हणून आणि म्हणून तिथे देऊ नये. तसंच वृद्धांच्या बाबतीमध्ये कसं आहे की धातू जे ते क्षीयमान आहेत जे स्टेबिलिटी नाहीये धातूंना किंवा धातूंच्या सारत्वाला आणि म्हणून त्या ठिकाणी वाताची गती विकृत होईल, वाताचा प्रकोप होईल म्हणून वृद्धांच्या ठिकाणी सुद्धा वमन देणं इष्ट नाही. त्याच्यानंतर बालवृद्ध
कृशस्थूल, आता कृशाला पण वमन देऊ नये आणि स्थूलाला पण वमन देऊ नये असं म्हणलंय. कृशाला वमन देऊ नये हे तर आपण सहज समजू शकतो. ह्याचं कारण काय, तर कृशाला जर का वमन द्यायला गेलो आपण तर ते अपतर्पण चिकित्सा ठरेल आणि कृशाच्या ठिकाणी जर का अपतर्पण केलं तर आणखीन कारशा येईल, बरोबर. आणि म्हणून कृश असताना वमन देऊ नये ही गोष्ट तर बरोबर आहे. पण त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्वाचा भाग असा की बालवृद्ध कृश स्थूल असताना सुद्धा वमन देऊ नये असं म्हटलेलं आहे. स्थौल्य ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये आपण 14व्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं की कार्शमेव वरम स्थौल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं म्हणून ठेवलंय. मग असं का म्हटलेलं आहे बरं, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. स्थौल्य म्हणत असताना त्या ठिकाणी मेदाचा संचय जास्ती आहे हे तर आपल्याला लक्षात येतं. वमनाने त्याच्यामध्ये फरक दिसतो हा फॅक्ट आहे. त्याच्यामुळे विशिष्ट काही काळजी घेऊन आपण वमन द्यावं असं पुढे सुद्धा म्हटलेलं आहे. परंतु अवाम्य असं जे वर्णन करत असताना तिथे विशेषत्वाने स्थौल्याचा विचार येतो. मग असं का असावं, तर स्थौल्याच्या बाबतीमध्ये वाताच्या गतीचा संबंध पुन्हा येतो आणि म्हणून स्थौल्यामध्ये वमन देऊ नये. दुसरी गोष्ट, पाचन उत्तम जर का झालेलं नसेल तर वमन देऊन फारसा फायदा होत नाही आणि म्हणून स्थौल्यामध्ये वमन देऊ नये असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हृदरोगी क्षत दुर्बल, हा पुन्हा हृदरोग हा असा एक व्याधी आहे की ज्याच्यामध्ये इथे सांगताना अवाम्य म्हणतात आणि पुढे जाऊन हृदरोगामध्ये या गोष्टींचं वमन द्या किंवा क्षीराने किंवा उसाच्या रसाने वमन द्यावं असं म्हटलेलं आहे. मग असं का बरं, म्हणजे इथे काय वदतो व्याघात ही तंत्र दोष किंवा दोष उत्पन्न होतो का, तर तसं नाही होत. याचं कारण काय, हे डेलिकेट पेशंट्स आहेत आणि यांच्यामध्ये देत असताना अतिशय लक्षपूर्वक किंवा वैद्याने खूप प्रयत्नपूर्वक या पद्धतीनं वमन त्या ठिकाणी द्यावं. हृदरोगाच्या ठिकाणी हृदरोगाचे जे पेशंट्स आहेत तर ते वमन ही जी प्रक्रिया आहे ती कफ काढून टाकणारी जरी असली ना तरी त्यामध्ये गती वाताची जी आहे ना ती पण बदलत असतो आणि म्हणून विशेषत्वाने जिथे जिथे वाताचा संपर्क किंवा वाताची गती विकृती ह्या गोष्टी येतात ना तिथे तिथे आपल्याला वमन देताना विचारपूर्वक वमन द्यावं लागतं. आता हृदरोगाचा विचार करत असताना हृदय आणि हे वगैरे सगळं आपल्या डोक्यात असतं. मॉडर्न नुसार आपण बघत असताना बीपी वगैरे अशा गोष्टी आपल्या डोक्यात असतात. परंतु हृदरोगाची संप्राप्ती जी सांगितली ना त्याच्यामध्ये आपण अध्यायामध्ये बघितलेलं होतं की वेगांना धारयत वात विणमूत्र क्षवतृक्षुधाम, तर 13 वेगांपैकी 9 वेगांमध्ये हृदरोग हे लक्षण येतं. म्हणजे वेगावरोध किंवा वेगाचं उदिरण किंवा वेगाचं धारण ह्या गोष्टींमुळे हृदरोग उत्पन्न होत आहे. मग वमन हे वेगाचं उदिरण आहे आणि म्हणून तिथे खूप काळजीपूर्वक हृदरोग असताना वमन देणं शक्य असतं. मात्र सरसकट किंवा वाम्य असं म्हटलं तसा हृदरोग नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हृदरोगी क्षत आणि दुर्बल. क्षत याचा अर्थ ज्याला क्षतजग कास किंवा कुठल्याही प्रकारचं क्षत झालंय किंवा उरक्षत झालेला आहे. उरक्षत म्हणजे उराच्या ठिकाणी म्हणजे फुफ्फुसांच्या ठिकाणी आतमध्ये जखम असणं असं जर का झालेलं असेल तर तिथे वमन देऊ नये. का, तर तिथे कोष्ठ जे आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणतो रक्तनिष्ठीवन किंवा रक्त वमन होऊन पेशंटला त्रास होण्याची शक्यता असते आणि म्हणून जिथे जिथे क्षत आहे तिथे वमन देऊ नये. त्याच्यानंतर दुर्बल असताना वमन देऊ नये. एकदम रुग्ण दुर्बल झालेला आहे, व्याधीचं बल जास्ती आहे, रुग्णाचं बल कमी आहे, अशा वेळेला वमन देऊ नये. त्याच्यानंतर प्रसक्त वमथू, ज्याला ऑलरेडी खूप जास्त उलट्या होत आहेत तर त्यालाही वमन देऊ नये. याचं कारण काय, तर वाताची गती त्याच्यामध्ये ऑलरेडी विकृत आहे. मग त्याच्या ठिकाणी जर का आपण आणखीन वमन दिलं गेलं तर त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून. त्याच्यानंतर प्रसक्त वमथू प्लीह तिमिर क्रिमिकोष्ठीना, हा प्लीह रोग प्लीहा असताना किंवा प्लीहा वृद्धी असताना वमन देऊ नये. प्लीहा वृद्धीचा संबंध जो आहे ना तो परत आपण बघतो की प्लीहा वृद्धी हे ज्याला आपण हिमरेजिक चेंजेस म्हणतो शरीरामध्ये या पद्धतीने येण्याची शक्यता असते आणि वमन दिल्यानंतर अशा वेळेला रक्त वमन होणं हे होऊ शकतं आणि म्हणून प्लीहा रोग किंवा प्लीहा वृद्धी असताना देऊ नये. आणि प्लीहा रोग होण्याचे कारण जी सांगितलीत ना त्याच्यामध्ये जीर्णज्वर हे कारण आहे. नवज्वरामध्ये वमन द्यायचं आहे आणि जीर्णज्वरामध्ये वमन द्यायचं नाही आहे असं सांगितलंय. सो जीर्णज्वर आणि प्लीहा रोग हे एकमेकांच्या सान्निध्याने घडतात आणि म्हणून त्या दोघांमध्येही वमन देऊ नये असं आलंय. त्याच्यानंतर प्लीह तिमिर पूर्वीकोष्ठीना, हा तिमिर व्याधी असताना वमन देऊ नये. ह्याच्या संदर्भामध्ये तिमिराच्या संदर्भामध्ये आपण बोलूयात. त्याच्यानंतर कृमिकोष्ठीना, हा असं म्हणलंय तर कृमिकोष्ठ असताना वमन देऊ नये. का, तर कोष्ठामध्ये
विशेषत्वाने पक्वाशयामध्ये असणारे जे कृमी आहेत तर त्यांची गती बदलते, ऊर्ध्व दिशा होते आणि मग मुखातून जर का कृमीपतन झालं तर ते अयोग्य आहे आणि पेशंटच्या दृष्टीने पण ते त्रासदायक होऊ शकतं आणि म्हणून विशेषत्वाने कृमिकोष्ठ असताना वमन देऊ नये. म्हणून कृमींची चिकित्सा आधी द्यायला हवी आणि मगच वमन द्यायला हवं. आपण लहान मुलांमध्ये काही ठिकाणी जिथे लघुवमन वापरतो त्या ठिकाणी सुद्धा आधी कृमींची चिकित्सा पाचन करून मगच वमन द्यायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ऊर्ध्व प्रवृत्त पायवस्त्र दत्तबस्ती हतस्वराहा असं म्हटलेलं आहे. आता ऊर्ध्व प्रवृत्त म्हणजे काय, तर ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये वमन नाही द्यायचे आहे. कारण का, तर प्रतिमार्गमच्या हरणम हे बघितलं की ऊर्ध्व रक्तपित्त वाढेल म्हणून रक्तपित्तात वमन नाही द्यायचं. त्याच्यानंतर पायू अस्त्र म्हणजे काय, ऊर्ध्व पायू म्हणजे ज्याला ऊर्ध्व गुद म्हणजे मुखेन वीट प्रवृत्ती असं ज्याला होतंय त्याला वमन देऊ नये. आणि ऊर्ध्व प्रवृत्त अस्त्र, ऊर्ध्व प्रवृत्त अस्त्र म्हणजे ऊर्ध्व प्रवृत्त रक्त म्हणजेच ऊर्ध्व ग रक्तपित्त त्याच्यामध्ये वमन देऊ नये. त्याच्यानंतर दत्त बस्ती, बस्ती दिलेला असताना वमन देऊ नये. याचं कारण काय की सर्व शोधन एकाच वेळेला नाही करायची. शोधन करत असताना एक शोधन झाल्यावरती त्याचा संपूर्ण संसर्जन क्रम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नंतर स्नेहछेदन करून मग पुढचं शोधन करावं असं आलेलं आहे. सो दत्त बस्ती म्हणजे बस्ती दिलेला असताना करू नये वमन. त्याच्यानंतर हतस्वर हा ज्याचा स्वर हत झालेला आहे, स्वरच बाहेर पडत नाहीये त्या ठिकाणी वमन देऊ नये. तिथे कंठाचा संबंध येतो बरोबर आणि वोकल कॉर्ड्स किंवा लॅरिंग्स ह्या गोष्टींचा संबंध येतो. काही वेळेला हा स्वर जेव्हा बंद होतोय तर त्यावेळेला एपिग्लॉटिसची जी काही ऍक्शन असते की जी ट्रकियाला झाकत असते, काहीही गोष्ट बाहेर येत असताना ती होण्याची शक्यता कदाचित इथे वाटते आणि म्हणून हतस्वर असताना बस्ती देऊ वमन देऊ नये. याचं कारण काय, ऍस्पिरेशनचे चान्सेस आपण म्हणतो ना ते इथे शक्य आहेत. हतस्वर असं जेव्हा जेव्हा म्हणतो ना तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे की नुसतं आवाज बसणं याला स्वर साध म्हटलंय, पण हतस्वर म्हणजे नष्ट होणं, हनन म्हणजे नष्ट होणं, म्हणजे त्याला स्वरच बाहेर येत नाही असं जर का असेल ना तर त्या ठिकाणी वमन देऊ नये. स्वरच बाहेर येत नाही असं केव्हा होतं, तर आपल्याला आताच्या गोष्टी ज्या माहित असतात ते व्होकल कॉर्ड्स असतात आणि त्याची पाल्सी झाली ना तर स्वर बाहेर येत नाही. म्हणजे लोकल घशामध्ये जर का पाल्सी असेल तर एपिग्लॉटिसच्या ऍक्शन मध्ये सुद्धा विकृती असणारे आणि मग ऍस्पिरेशनचे चान्सेस असू शकतात आणि म्हणून हतस्वर असताना बस्तीत वमन देऊ नये. त्याच्यानंतर मूत्राघात, मूत्राघात असताना वमन द्यायचं नाही. मूत्राघातामध्ये वेगवेगळे आपल्याला हे सापडतात लक्षणं, त्याच्यामध्ये ते वातकुंडलिका वगैरे वगैरे वेगवेगळे सांगितलेले आहेत मूत्राघाताचे प्रकार. तर त्याच्यामध्ये वायूची गती हे एक महत्वाचं कारण तिथे आहे आणि म्हणून तिथे सुद्धा वमन देऊ नये. त्याच्यानंतर उदर असताना आणि गुल्म असताना वमन देऊ नये. उदर आणि गुल्म हे जर का दोन्ही बघितले तर हे धातू पाक असणारे व्याधी आहेत. शरीरामध्ये जेवढा धातू पाक जास्ती असेल तेवढं शरीराचं बल कमी असतं आणि जेव्हा जेव्हा बल कमी आहे त्यावेळेला वमन किंवा कुठलेही शोधन पंचकर्म खूप विचारपूर्वक करावं लागतं आणि म्हणूनच उदरामध्ये आणि गुल्मामध्ये वमन देऊ नये. त्याच्यानंतर दुर्वमो, अत्यग्नी आणि अर्शसहा. दुर्वम म्हणजे बरेच पेशंट्स असे असतात, तुम्हालाही अनुभव असेल कदाचित की आतापर्यंत आयुष्यात एकदाही उलटी झाली नाही असे सांगणारे पेशंट असतात, म्हणजे वमन त्यांचं होतच नाही, म्हणजे पेरिस्टाल्सिसची ही जी रिव्हर्स गती आहे ना ती कधीच येत नाही त्यांना. आणि मग असे जर का पेशंट्स असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा वमन देऊ नये, कारण वमनाचं औषध दिलं, त्यांनी औषध घेतलं, औषध घेऊन जर का वेगच नाही आले तर त्याच्यामध्ये व्यापद होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जर का पेशंट आपल्याला असं सांगत असेल की नाही हो मला आतापर्यंत कधीच आयुष्यात उलटी झालेली नाहीये, तर मग आपण तिथे विचार करावा की वमन ह्याला द्यायचंय का नाही द्यायचंय. त्याच्यानंतर अत्यग्नी, खूप जास्त अग्नी म्हणजे ज्याला आपण भस्मक व्याधी म्हणतो असं असताना सुद्धा वमन द्यायचं नाही. का, तर वमनासाठी जे दिलेलं औषध आहे ना त्याचं सुद्धा पाचन करून टाकतो तो आणि मग पुन्हा तो घृतपान केल्यामुळे जास्त अग्नी जो आहे तर तो आणखीन प्रदीप्त होण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यामध्ये विकृती येतात आणि म्हणून अत्यग्नी असताना वमन देऊ नये. अर्श असताना वमन देऊ नये असं म्हणलंय. आता अर्शाच्या संप्राप्तीमध्ये मांसांकुरान अपानादौ असं म्हटलेलं आहे. तिथे सुद्धा आपण बघतो की वाताची गती विकृती आहे, अर्श, अतिसार, ग्रहणी हे तिन्ही एकमेकांचे अनोन्य निदानभूत आहेत आणि म्हणून वायूची गती अपानाचं क्षेत्र ते असल्यामुळे विकृत असते आणि म्हणून तिथे वमन देऊ नये.
त्याच्यानंतर उदावर्त भ्रमाष्ठीला पार्श्वरूप वातरोगिणः. उदावर्त असताना वमन देऊ नये. उदावर्त म्हणजे काय? तर वेगांचा अवरोध किंवा उदिरण केल्यानंतर वायूची जी गती बदलते त्याला उदावर्त असं म्हणलंय, किंवा वायूचा प्रकोप झाल्यानंतर वायूची जी गती बदलते त्याला उदावर्त असं म्हणलंय. मग उदावर्त वेगवेगळे जे सांगितलेले आहेत, तर तसं असताना त्या ठिकाणी वमन नाही द्यायचं, कारण की वायूची गती इथे प्रामुख्याने बदललेली आहे. सो वमनासाठी जे आपण दिलेलं औषध आहे ना, तर ते सुद्धा विकृत गतीनं शरीरामध्ये फेकलं जाईल, म्हणून उदावर्त असताना नाही द्यायचंय वमन. त्याच्यानंतर भ्रम अष्टीला, भ्रम असताना वमन देऊ नये असं म्हटलंय. मग आता इथे भ्रमचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये पित्तज आणि वातज भ्रम याच्यामध्ये आता भ्रम हे लक्षण आणि भ्रम ही निदान ह्या स्वरूपाने बघायला पाहिजे. आता साधं पित्त वाढलेलं असताना सुद्धा भ्रम असतो पेशंटला, आणि वमन झाल्यानंतर बरं वाटतं हे आपण बघतो, किंवा ऊर्ध्वग आम्ल पित्ताच्या पेशंट्समध्ये विशेष करून भ्रम असतो की ते वमन झाल्यावरती बरं वाटतं. मग असे पेशंट्स जे आहेत ना त्या ठिकाणी आपल्याला वमन द्यायचं, कारण भ्रम हे लक्षण म्हणून आहे. भ्रम हे जर का निदान असेल तर त्या दृष्टीने विचार आपण तिथे करायला पाहिजे. त्याच्यानंतर अष्ठीला, दृष्टीने विचार करून आपण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर पार्श्वरूप वातरोगिणः, वातरोग असताना किंवा वातव्याधी असताना वमन नाही द्यायचं. तर वाताची गती ऑलरेडी तिथे विकृत आहे, म्हणजे इथे बरेच ठिकाणी जिथे जिथे आपण अवाम्य बघतो ना, तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आपल्याला विशेषत्वाने दिसतात. एक म्हणजे सामता असताना वमन द्यायचं नाहीये. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सामता आणि ज्याला आपण पचन न झालेले दोष शरीरामध्ये असतील तर वमन द्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे रुग्णाचं बल कमी असताना ज्या ज्या कंडिशन्स आहेत तिथे वमन द्यायचं नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाताची गती जिथे जिथे विकृत आहे तिथे वमन नाही द्यायचं. सो या पद्धतीनं अवाम्य हे सगळे सांगितलेले आहेत. सो याच्यामध्ये परत एकदा वाचूयात आपण. अवाम्या गर्भिणी वृक्षः क्षुधितो नित्य दुःखितः बाल वृद्ध कृशस्थूल हृद्रोगी क्षतदुर्बलाः प्रसक्त वमथुप्लीह तिमिर कृमिकोष्ठिनः ऊर्ध्व प्रवृत्त पायवस्त्र दत्त वस्ती हतस्वराः मूत्राघात्युदरी मूत्राघाती उदरी गुल्मी दुर्वमोत्यग्निरर्शसः. याच्यानंतर उदावर्त भ्रमाष्ठीला पार्श्वरूप वातरोगिणः. आता ह्याच्या पुढे जर का वमन द्यायचं झालं तर काय, या दृष्टीने काही श्लोक आलेत. ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्यवहारतः प्रसक्त वमतो पूर्वे प्रायेणामज्वरोऽपि च धूमान्तः कर्मभिर्वर्जा सर्वैरेवत्व जीर्णिनः. ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्यवहारतः ही ओळ महत्वाची. ही एक सेपरेट लाईन आहे किंवा याचा अर्थच वेगळा येतो. आता इथेपर्यंत वमन देऊ नये असं म्हणलंय, परंतु हे सगळं काही ना काहीतरी जिथे जिथे वमन देऊ नये हे सांगितलेलं आहे ना, अशा पेशंट्स मध्ये जर का विषाक्तता आहे, गरम विष आहे, अजीर्ण आहे, विरुद्ध आहार घेणार आहेत, अभ्यवहारतः म्हणजे विरुद्ध आहार करणारे असे जे काही लोक असतील ना, तर मग तिथे आपण वमन देऊ शकतो. ऋते म्हणजे तिथे जो रूल सांगितला ना तर त्याचा एस्केप सांगितलाय की असं जर असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय, तर विष सेवन केलेलं आहे आणि एखादा पेशंट आहे, समजा पार्श्वरुजा असणारा पेशंट आहे की जो अवाम्य आहे, तर तुम्ही वमन देऊ शकता निश्चित. गरम विष आहे, तुम्हाला दिसते फूड पॉइझनिंग ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, किंवा आपल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे शरीरामध्ये जर का विषाक्तता असेल तर त्या ठिकाणी वरचे म्हणजे न वमन द्यावं असे जे जे आहेत, बाल असेल, वृद्ध असेल, पुरुष असेल, तरी सुद्धा तिथे वमन द्यायचं आहे. अजीर्ण आहे, आमाशय या ठिकाणी आहे, तर तिथे सद्यो वमन आपण देऊ शकतो. जसं नवज्वरामध्ये वमन द्यायला सांगितलं ना त्याच पद्धतीनं. आणि विरुद्धाभ्यवहारतः, विरुद्धाहार झालेला आहे असं दिसतंय, अजून दोष किंवा तो जो विरुद्धाहाराने केलेला जो आहार आहे तर तो आमाशयामध्येच आहे असं जर का असेल ना, तर लगेच तिथे आपण वमन देऊ शकतो, सद्यो वमन या स्वरूपामध्ये.
मग आता असा जेव्हा जेव्हा आपण विचार करणार ना, तर ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्यवहारतः, मग ह्याला किंवा वमनाला आपण काही स्वरूप वमनाची जी प्रोसिजर आहे ना, तर ती महत्वाची आहेच आहे बरं का, म्हणजे त्याला मी कुठेही धक्का लावत नाहीये. पण पेशंट समजा विषाक्तता अवस्थेमध्ये आपल्याकडे आलेला आहे आणि आपल्याला इथे कळतंय की वमन द्यायला पाहिजे, पण पेशंट तेवढा स्टेबल नाहीये किंवा पेशंट तेवढा कॉपरेट नाही करू शकत आहे आता, असं जर असेल ना, तर त्या ठिकाणी जे आपण गॅस्ट्रिक लवाज करतो, तर ते सुद्धा वमन सदृशच आपल्याला परिणाम देतात. म्हणजे पेशंटला काहीतरी पिऊन बाहेर काढायला सांगणं, ह्याच्यामध्ये स्टमकची जी इम्पॉर्टंट हालचाल होणार आहे, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस होणार आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं जे काही आतमध्ये असणारं खराब किंवा दोष आहेत ते बाहेर पडणार आहेत. परंतु ज्या वेळेला ऋते विष गर म्हणजे गर विष, त्याच्यानंतर अजीर्ण असताना, विरुद्ध आहाराचे दोष पोटात असताना, असं जर आहे ना, तर त्यामध्ये गॅस्ट्रिक लवाज केले ना, तर लगेचच परिणाम आपल्याला चांगला दिसतो, कारण की त्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍब्सॉर्ब न होणं शरीरामध्ये हे जास्ती महत्वाचं आहे. आणि म्हणून तिथे तुम्ही काहीतरी पिऊन वमन करायला सांगा किंवा ट्यूब टाकून, राईस ट्यूब टाकून गॅस्ट्रिक लवाज द्या. तसं केलं ना तरी त्याचा परिणाम चांगला येणार आहे. गॅस्ट्रिक लवाजपेक्षा वमनाचा परिणाम अधिक चांगला येतो, हेही बरोबर आहे. पण पेशंट जर कॉपरेटच करू शकत नसेल तर तिथे वमन देणं शक्यच नाहीये. मग अशा वेळेला गॅस्ट्रिक लवाज महत्वाचे राहतात. आणि म्हणून त्याचा विचार किंवा त्याचा एक वेगळा रूल जो आहे तो सांगितलेला आहे की ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्यवहारतः. याच्या पुढे जाऊया 2 मिनिटं. हा, ओके. ऋते विषगराजीर्ण विरुद्धाभ्यवहारतः प्रसक्त वमथो पूर्वे प्रायेणामज्वरोऽपि च धूमांतः कर्मभिर्वर्जाः सर्वैरेवत्वजीर्णिनः. याचे एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट टाइम बघूया. ओके. काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता, उत्तर आपण देऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का YouTube वर बघत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. एक महत्वाचा भाग म्हणजे प्रश्न उत्तर जेव्हा आपण घेतोय तर ती एक गाईडलाईन म्हणून आहे आणि हे स्टुडंट्स जे आयुर्वेदिक आहेत त्यांच्या आपल्या शिक्षण किंवा एज्युकेशन पर्पज साठी आहे, ही कुठल्याही प्रिस्क्रिप्शन नाहीये, हे एक लक्षात घ्या. Female patient 53 complaints of lower abdomen during and before रज प्रवृत्ती, take painkiller, अत्याधिक मासिक धर्म अनियमित, नियर टू मेनोपॉज, संधिशूल, कटिशूल, प्रमेह, उच्च रक्तदाब. ओके. औषधं दिलेली आहेत. उपनाह ऑफ सुरसादिगण ऍज बल्की युटेस फॉर स्वेदन. व्हॉट एल्स वी कॅन थिंक. ओके. पेशंट जी आहे त्याच्यामध्ये अराउंड मेनोपॉज अशी ही पेशंट आहे. त्याच्यामध्ये ही औषधं देत असताना त्याच्यामध्ये रजप्रवृत्ती जी आहे ते अधिक रजप्रवृत्ती आहे, अनियमित रजप्रवृत्ती आहे आणि पेशंट मेनोपॉजच्या जवळ आहे आणि क्रॅम्प्स आहेत, पेशंटला पेन बऱ्यापैकी होत आहे. असं सगळं होत असताना औषधं जी आहेत ना त्याच्यामध्ये इथे विशेषत्वाने बस्तीचा विचार करायला पाहिजे. जास्त रजप्रवृत्ती होणं आणि अनियमित असणं आणि मेनोपॉझल एजमध्ये असणं ह्याचा विचार आपण करत असताना वाताच्या विकृतीच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे. आणि म्हणून इव्हन दशमूळ धन्वंतराचे बस्ती या ठिकाणी दिले ना तरी सुद्धा पेन बऱ्याच प्रमाणामध्ये कमी येतं. जर का अत्यधिक रजप्रवृत्ती होते आणि खूप काळ रजप्रवृत्ती होते म्हणजे 9, 10, 15 दिवस असं जर का ब्लिडिंग होत असेल तर त्या ठिकाणी प्रियंगवादी बस्तीचा खूपच चांगला परिणाम दिसतो. आता ह्या रजप्रवृत्तीचा संबंध जो आहे ना तो अधोघ रक्तपित्ता सदृश असा सुद्धा असतो आणि म्हणून ही जी चिकित्सा आहे तर ती अधोघ रक्तपित्ताप्रमाणे करावी. अशा न्यायाने इथे सुद्धा वमनाचा उपयोग खूप चांगला दिसतो. सो सद्यो वमन देऊन मग प्रियंगवादी बस्ती चालू केले तर त्याचा परिणाम ह्याच्यामध्ये चांगला दिसेल असं वाटतं. ओके. पेशंट 30 वय वर्ष आहे, प्रेग्नंट आहे, 25 वीक आहे. ओके. USG फिटस मध्ये स्मॉल मेनिंगोसिल आले आहे. ओके. तर ट्रीटमेंट काय द्यावी आणि फर्स्ट चाइल्ड 5 इयर्स गर्ल चाइल्ड आणि ती ऑटिस्टिक आहे. ओके. विचार करावा किंवा ट्रीटमेंट काय द्यावे. मेनिंगोसिल आणि मेनिंगोमायसिल ह्या ज्या दोन्ही गोष्टी येतात ना तर त्याच्यामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट हा भाग आहे आणि एकदा का ते बनलं ना ते किती रिग्रेस होईल हे काही आता सांगता येत नाही. 25 वीक्स प्रेग्नन्सी आहे आणि मेनिंगोसिल आहे, त्याचं प्रमाण किती आहे हे पण बघायला पाहिजे. पण जसं जसं प्रेग्नन्सी प्रोग्रेस होत जाते ना तसं तसं हे मेनिंगोसिल जनरली वाढण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर काही वेळेला
जे ओपन आहे न्यूरल ट्यूब, तर त्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी ज्या पीप आउट करत असतात, तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन होऊन बेबीला त्रास होण्याची शक्यता असते. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऍक्च्युली जर का पहिलं चाइल्ड ऑटिस्टिक आहे, तर सेकंड टाइम प्रेग्नन्सी ठेवताना आधी मेडिसिन्स घेऊन मग प्रेग्नन्सी ठेवणं हा त्याच्याचा एक उत्तम खरं म्हणजे उपाय आहे. म्हणजे ही जी शक्यता आहे की न्यूरल ट्यूब डिफेक्ट असणं, तर ह्या गोष्टी कमी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करता येईल, तर हे प्रत्यक्ष रिपोर्ट बघितल्याशिवाय सांगणं कठीण आहे. तर रिपोर्ट्स तुम्ही जर ग्रुपवरती व्हॉट्सअप केले तर त्याप्रमाणे सांगता येईल. पेशंट एज 20 इयर्स आहे. लिप कॉर्नरला कंडू दाह जाणवतो. ओके. पाचन दिलं होतं, पूर्ण उपशय मिळाला, एकदम तिथे रेडनेस आला आहे, दाह आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे? जनरली अँग्युलर स्टोमॅटायटिस जे असतं ना, तर त्याच्यामध्ये विचार करत असताना ग्रहणीचा एक विचार करावा आणि जीर्णज्वराचा विचार करावा. बऱ्याच वेळेला जीर्णज्वर शरीरामध्ये असतो आणि त्याच्यामुळं जनरली हे अँग्युलर स्टोमॅटायटिस येत असतात. सो त्याच्यामध्ये पुनरावर्तक ज्वराचा काढा वापरणं किंवा अमृतारिष्टासारखं औषध वापरणं, ज्वराचा इतिहास असेल तर. आणि ज्वराचा इतिहास नसेल आणि ग्रहणीसारखी लक्षणं असतील तर ग्रहणीप्रमाणे औषधं तिथे वापरायला पाहिजेत. श्रीबिल्व तेलाचं स्नेहन संपूर्ण अंगाला देणं. मॅनॉल म्हणून एक उत्तम औषध आहे, ते 1 चमचा 3 वेळेला देणं. त्याच्यानंतर गुळण्या करण्याच्या दृष्टीने म्हणजे व्रणरोपण गण जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्रिफळा, दारू, हळद वगैरे, तर खदीर वगैरे आहे त्याच्यामध्ये, त्यांनी गुळण्या करणं, ह्याने अँग्युलर स्टोमॅटायटिस हे चांगल्या पद्धतीचे कमी येत असतात. सो ह्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. ओके. पॉश्चरल व्हर्टिगो मध्ये वमनाचा कसा विचार करावा? उदावर्तजन्य अवयव विकृतीमध्ये वमन सांगितलं आहे. ओके. पण भ्रम हे लक्षण असताना वमन करू नये असे सांगितलंय. आता इथे भ्रमाचे जे अर्थ आहेत ना, तर ते वेगवेगळे आपण बघायला पाहिजे. भ्रम म्हणजे चक्कर येणं या अर्थाने पण बरोबर आहे, पण उन्मादामध्ये सुद्धा एक भ्रम म्हणून सांगितलेला आहे. तर असं असताना तो जो आहे ना, तो एकांतिक वातज म्हटलेला, म्हणून त्या अर्थाने सुद्धा ह्या भ्रमाचा विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला वय झाल्यानंतर काही पेशंट जे असतात ना, ते असंबद्ध बडबड करतात, तर त्यावेळेला सुद्धा भ्रम झालाय असं म्हटलं जातं. भ्रम याचा अर्थ वातगती विकृत झाल्यानंतर होणारा बुद्धिभ्रम. सो त्या दृष्टीने सुद्धा या भ्रमाचा विचार करायला हवा. ओके. अजीर्ण अंजननामिका. ओके. अंजननामिका वर्त्मगत शोथ शूल असताना त्रिफळा गुग्गुळ द्यावे का आणि त्रिफळा जलधावन करावे का? नक्कीच करू शकतो. खूप चांगला आहे तो परिणाम. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तळपायांपासून गेलेल्या ज्या 2 शिरा आहेत त्या डोळ्यांपर्यंत जातात असं योगशास्त्रानुसार म्हटलेलं आहे. म्हणून तळपायाला लावलेल्या लेपांचा उपयोग जो आहे ना, तो अंजननामिकेवरती किंवा वर्त्मगत शोथावरती खूप चांगला होतो. अंजननामिका जर असेल ना, तर त्याच्यामध्ये भल्लातक जो असतो, तर त्याच्यामध्ये दाभण किंवा सुई टाकायची आणि ती ज्या बाजूचा डोळा असेल त्या बाजूच्या अपोजिटच्या नखाच्या आतल्या लेअरमध्ये जस्ट ती सुई जी आहे ना, प्रिक नाही करायची, जस्ट ते ऑइल लावायचं. असं केल्याने अंजननामिका लवकर पिकते आणि लवकर कमी येते असं आहे. पण हा प्रयोग करत असताना पूर्ण माहिती करून मगच करून घ्यावा. ओके. ठीक आहे. ऑलमोस्ट झाले सगळे क्वेश्चन्स. सो मला वाटतं आज इथे थांबूया. शुक्रवारी होईल लेक्चर. त्याच्यानंतरचा जो सोमवार आहे, तर त्या दिवसाचं सुद्धा लेक्चर होऊ शकतं. त्याच्यानंतरचा जो शुक्रवार आहे ना, तर त्या दिवशी मात्र सुट्टी असेल. तो दिवाळीतला जो शुक्रवार आहे तेव्हा. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जेवरले पायी कपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो होता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.